नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे लातूर मार्गावर धावणारी नवीन इंटरसिटी ट्रेनचा एक अपडेट बघणार आहोत। मराठवाड्यातील लातूरहून मोठ्या प्रमाणात प्रवासी रोजाना पुण्याला येतात। यामुळे पुणे ते लातूर या रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या ट्रेनमध्ये प्रवाशांची कायमच गर्दी पाहायला मिळते। सध्या लातूरहून पुण्याला जाण्यासाठी बिदर एक्सप्रेस, नांदेड एक्सप्रेस, हैदराबाद एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेस उपलब्ध आहेत। आता या मार्गावर नवीन इंटरसिटी ट्रेन धावणार आहे। आता या ट्रेनचं वेळापत्रक कसं असणार आहे आणि कोणत्या स्टेशन्सवर ही ट्रेन थांबणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने पुणे लातूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे। जर मुख्यालयाने या ट्रेनला म्हणजेच प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला तर पुणे, दौंड, कुर्डुवाडी यांसह बार्शी, धाराशिव आणि लातूर या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अजूनच सोयीचा होणार आहे। मुख्यालयाकडून या प्रस्तावाला आता हिरवा कंदील मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत पुणे विभागाकडे पुणे लातूर इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी कोच उपलब्ध नव्हते, मात्र आता कोच उपलब्ध झाले आहेत। यामुळे ही इंटरसिटी एक्सप्रेस येत्या काही दिवसात सुरू होईल अशी आशा आहे। या दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसचं वेळापत्रक देखील ठरवण्यात आलं आहे। ही गाडी सुरू झाल्यानंतर पुणे स्थानकातून दररोज सकाळी 7 वाजता ही गाडी लातूरच्या दिशेने रवाना होणार आहे आणि दुपारी 1 वाजता गाडी लातूरला पोहोचणार आहे। तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर लातूरवरून ही गाडी दुपारी 2 वाजता पुण्यासाठी रवाना होऊन सायंकाळी 8 वाजता पुण्यात पोहोचणार आहे। निश्चितच ही गाडी सुरू झाली की या ट्रेनचा पुणे लातूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।